कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड शहरात खेड टायटन फनफेअर 2026चा अतिशय जल्लोषात शुभारंभ झाला असून शहरवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे। या दिमागदार उद्घाटन सोहळ्याला सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या प्रसंगी माजी बांधकाम सभापती चंद्रकांत कदम, नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे आणि नगरसेवक संजय मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची अधिकच रंगत वाढली। या भव्य फनफेअरचे नियोजन खेड टायटनचे अध्यक्ष अमोल दळवी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। प्रशांत कांबळे, नितेश अंबुर्ले आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत। आगामी दिवसात खेडकरांना मनोरंजन, विविध खाद्यपदार्थ, रोमांचक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी अनुभवता येणार आहे। सध्या संपूर्ण शहरात आनंदाची लहर पसरली असून या उपक्रमाला स्थानिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे। खेडच्या सांस्कृतिक वैभवात या फन फेअरमुळे नक्कीच नवी भर पडली आहे। मध्ये एक मोठं इंद्रधनुष्य फैलवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्या समोर आम्ही सादर केलेला आहे की टायटन फन फेअर। आता खेडमध्ये या फन फेअरची ओळख तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेसीस फेस्टिवल, यावरती तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं जे रूपरेखा आहे ती जेसीस फेस्टिवलची आहे। मी जेसीस फेस्टिवलचा मेंबर आहे। त्या संघटनेमध्ये जे शिकलोय ते माझ्या मंडळातल्या मुलांना शिकवायचा मी प्रयत्न केलेला आहे। या प्रयत्नामध्ये मी तुमच्यामध्ये उभं केलेला आहे। तुमचा पाठबळ जे भेटलेला आहे, या पाठबळावरती मी हा कार्यक्रम करू शकलो। माझ्या मागे आहे गणपती बाप्पा, ज्याच्यामुळे माझी ओळख झाली टायटनच्या राजाची, आणि माझ्या पाठीमागे आहेत मान्य रामदासभाई कदम। या कार्यक्रमासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न केला, भाईने पहिला फोन केला, अमोल तू सुरू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, काय अडचण आहे। कारण एवढा मोठा कार्यक्रम करताना तुम्हाला माहिती आहे की भरपूर अडचणी येतात, पण असं दोन व्यक्ती बघतो, एक बाप्पा आणि भाई माझ्या पाठीमागे आहेत, आणि खेळचे सगळे नगरसेवक जे आमची एक पूर्ण टीम आमच्या पाठीमागे आहे। मग एक मोठी फळी माझ्या मागे उभं असताना मी काही घाबरलो नाही, कारण माझी जी पोरं आहेत जे एका रात्रीमध्ये गणपती उत्सव साजरा करू शकतात, तर माझा आत्मविश्वास होता की एवढा मोठा कार्यक्रम माझी पोरं आरामात पार पडणार। आणि साखळी जे 11 जणांची आहे, ते आमच्या तुमच्या समोर दिसतात, जे फेटे दिसत आहेत हे टायटन आहे, आणि एक टायटन ग्रुपचा एक पाठिंबा मला एवढा भेटलाय। त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो, खास करून व्यासपीठाचे मी आभार मानतो। आणि उंच उडी तुमच्या समोर दिसत आहे, आणि एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे, आणि हे प्रयत्न तुम्ही सगळे सक्सेसफुल करणार आहात, तुम्ही सर्व याचा प्रतिसाद देणार आहात। मी सर्वांना आवर्जून विनंती करतो की 5 दिवस खूप एन्जॉय करा। तुमच्या खेळमध्ये एक नवीन एन्जॉय करण्यासाठी आम्ही एक मोठं व्यासपीठ उभं केलेलं आहे। धन्यवाद। कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।